नाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुयोग महाराज की जय. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदर्भदहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि योगं शिरसा गुरुंतम. श्रीमन ज्ञानेश्वरी चिंतनात आपण दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करतोय आणि सुरुवातीलाच आता शरद महाराजांनी जी सूचना दिली किंवा जी विनंती केली किंवा त्यांचं मत जे व्यक्त केलं तर त्या मताशी ते बोलले की कोणी सहमत असो की नसो तर त्या मताशी असहमत असण्याचा काही प्रश्न नाहीये. इथं आपण गुगल मीटच्या माध्यमातून एकत्र येणं शक्य आहे म्हणून व्हिडिओ चाललाय. खरं आवश्यकता ही फक्त आवाजाची आहे. तर असल शक्य व्हिडिओ चालू ठेवणं तर चालू असला तर चांगलंच आहे की जेणेकरून हावभाव लक्षात येतात, जेणेकरून एकाग्रता टिकून राहते. पण आपण जर कोणी कामात असाल, महाराज एकतर धन्यवाद आणि दंडवत या करतायत की आपण कामात असताना देखील ऐकण्याच्या आवडी करता, ऐकण्याच्या आवडीनं परमार्थ घडावा या अपेक्षेनं आपण कामाचंही कामामध्ये काही म्हणा रामा या संतांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे श्रवण करण्याचा प्रयत्न करतात. ती गोष्ट भाग्याचीच आहे. पण आपण श्रवण करत असताना आपल्यामुळे दुसरं कोणाला व्यत्यय येऊ नये. अनावधानाने माईक चालू झाला तो विषय वेगळा आहे, पण आपण समोर कॅमेरा सुरू ठेवलेला आहे आणि अशा परिस्थितीत आपण आपलं काहीतरी व्यवहाराचं काम करतोय तर आपण करत असलेल्या व्यवहाराच्या कामाकडं इतर सर्वांचं लक्ष ओढल्या जातं आणि मग त्यामुळं चिंतनाच्या धारेतली जी एकाग्रता आहे ती भंग होण्याची शक्यता असते. आणि आपला व्हिडिओ बंद केला म्हणजे आपल्याला बाकीच्यांचं व्हिडिओ दिसत नाही असं काही नाही. आपला व्हिडिओ बंद जरी असेल तरी बाकीच्यांचे व्हिडिओ आपल्याला दिसत असतात, आपल्याला आवाज व्यवस्थितपणे ऐकू येत असतो, त्याची काही हरकत नसते. म्हणून जर आपण एका जागेवर स्थिर नसू किंवा आपण काही कामात असू, आपल्या मागे परिसरात काही जास्त हालचाल चालू असेल तर कृपा करून ती जागा सोडून दुसरीकडे जा. जर शक्य असेल तर, नाही शक्य तर निदान तुमचा माईक तर प्रत्येकाने बंदच ठेवायचा आहे. म्हणजे माझ्या प्रवचनापुरतं नाही, मी इतरही प्रवचनाचा विषय म्हणून बोलतोय की मी तुमच्यातलाच एक सदस्य आहे. तर बंद ठेवून आणि मग त्यानंतर माईक बंदच आणि जर कॅमेरा चालू ठेवायचा न ठेवायचा आपली मर्जी, पण स्थिरता असावी. कारण की एकाग्रतेशिवाय काही शक्य नाहीये. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुम्ही मन एकाग्र करा, तुम्हाला जे पाहिजे ते मी तुम्हाला देतो. ते म्हणायचे याच्या करता का जर एकाग्र मन झालं तर तो व्यक्ती काहीही करू शकतो. म्हणून चित्त ठेवून चित्त लक्ष देऊन ऐका. आणि आता कालचं चिंतन कुठपर्यंत आलंय कोणाच्या लक्षात आहे? कालचं म्हणजे आपल्या प्रवचनातलं कालचं. हॅलो, हा श्री विठ्ठल रेखा ताई. हा अध्याय दुसरा मधला 7वा श्लोक चाललाय महाराज. वा, 7व्या श्लोकाचं चिंतन झालंय की बाकी आहे? चालू करायचं आतापासून. वा, आपल्याला 7व्या श्लोकाचं चिंतन चालू करायचं. बरोबर. तर आता आपण 7व्या श्लोकाला काय करू तर सुरुवात करूया. आता कार्पण्य दोषो वहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यत् श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. आपलं चिंतन करत असताना आपल्या हे लक्षात आलंय की अर्जुन देवासमोर उभा आहे. देवाला सांगतोय की देवा मी युद्ध करणार नाही. देवाने विविध पद्धतीने समजून सांगितलं आणि देव आपल्या बोलण्याकडे विशेष लक्ष देत नाहीये. देव आपला ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. हे लक्षात आल्यावर अर्जुन म्हणायला लागला की देवा मला जे वाटत होतं ते मी बोललो. हे जिंकतील की मी जिंकल हेही मला माहित नाही. यांना मारून माझं चांगलं होईल वाईट होईल हेही मला माहित नाही. मला जे वाटलं ते मी बोललो. परी निके काय यापर होते ते तुम्ही सांगा. तेव्हा माझं मी बोललोय पण बरोबर काय आहे चुकीचं काय आहे ते कसं आहे हे ते तुमचं तुम्ही बघा गाड्या आणि मला सांगा. का तर मला आता काही लक्षात येत नाहीये. म्हणून अर्जुन देवाला म्हणतोय देवा या दोषानं मी युक्त झालोय कार्पण्य नावाच्या आणि असा युक्त झालेला मी माझं मन एका जागेवर नाही. धर्म संमूढ चेतः देवा मला माझं चित्त मूढ झालंय. मला धर्माविषयी ज्ञान राहिलं नाही. आता येत श्रेय माझं जेणेकरून चांगलं होणार आहे ते तू मला सांग. मी तुझा शिष्य आहे. मला तू उपदेश कर. शाधी माम त्वाम प्रपन्नम. शाधी माम म्हणजे माझं लग्न कर असं नाही. शाधी माम म्हणजे काय कर तर मला उपदेश कर. असं म्हटल्यानंतर भगवंता पुढे अर्जुन बोलतोय आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात आता आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. अर्जुन देवाला म्हणतोय देवा आता आम्हाला काय उचित आहे ते आम्हाला लक्षात येत नाहीये. ते न स्फुरे येत देवा आम्हाला ते लक्षात येत नाही. जे मोहेने चित्त व्याकुळ माझे देवा मला कळत नाहीये. मला लक्षात येत नाहीये. याचं कारण काय मोहाने माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे. म्हणजे अर्जुनाला न कळण्याचं कारण अर्जुनालाही माहिती की मला न कळत मला असं अज्ञान जे आलंय त्याचं एकच कारण आहे काय की माझं चित्त व्याकुळ झालंय. कसं झालंय अर्जुन म्हणतो तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासचे असतान दिशे वस्तू जात. अर्जुनाने दृष्टांत दिलाय म्हणजे माऊली ज्ञानोबा दृष्टांत देऊन बोलतात की जवळ असलेली वस्तू दिसत नाही. कधी दिसत नाही जर आपण उभे राहिलो आणि प्रकाश जर समोरून आत येत असेल तर आपल्याला ती वस्तू दिसत नाही. आता समजा रस्त्याने गाडी चालवत असताना पुरुष वर्गाची गोष्ट लक्षात येईल. आपण गाडीवर जात असताना आपल्याला गाडीच्या उजेडात समोरचा रस्ता दिसतो की नाही. गाडीच्या उजेडात समोरचा रस्ता दिसतो की नाही दिसतो. ठीक आहे पुढं रस्ता हे पण दिसतं. पुढं खड्डा आलं ते पण दिसतं. पुढं स्पीड ब्रेकर आलाय ते पण दिसतं. पण जर मोठ्या गाडीवाला माणूस लाईट वर करून म्हणजे लाईट अप्पर मारून जर जोराने आपल्याकडे येत असेल तर त्याच्या लाईटच्या उजेडात आपल्याला काही दिसतं का. आपल्या डोळ्यावर तो प्रकाश आल्यामुळं त्या प्रकाशाच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला काही दिसत नाही. तसं माऊली म्हणतात दृष्टांत देत आहे तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेजवंशे किंवा आकाशात उडणारा पक्षी. आता सध्या जर एखादा पक्षी आपल्या जवळ गेला 5-10 फुटावर नव्हतो तो आपल्याला दिसतो. दिवसा तो पक्षी किती काही लांबून गेला तरी आपल्याला दिसतो. पण तोच पक्षी जर बरोबर सूर्याखालून चाललेला असेल आणि आपण जर वर बघितलं तर दिसतो का नाही. का तर सूर्याच्या प्रकाशामुळं आपल्याला बघता येत नाही. अर्जुन म्हणतोय देवा जसं तिमिराच्या विरुद्ध म्हणजे त्या प्रकाशाच्या विरुद्ध दिसत नाही तसंच आम्हाला देखील जवळ असून सुद्धा या उपदेशाविषयी किंवा हे युद्ध करावं की न करावं याच्याविषयी काहीही सुधरत नाहीये. तर अर्जुन म्हणतोय देवा पासचे असताना दिशे वस्तू जात. जवळ असणारी वस्तू जशी दिसत नाही तसं आम्हाला हे लक्षात येत नाही. अर्जुन म्हणतो देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासले आता काय ही तापुले ही देवे. अर्जुन म्हणतोय देवा तसं मला झालं बघ. जसं समोरून आलेल्या प्रकाशात वस्तू दिसत नाही ना देवा
तसं मला झालं. जे मन हे भ्रांती ग्रासलं. देवा, अरे माझ्या मनाला या भ्रांतीनं ग्रासलं, माझ्या मनात ही भ्रांती निर्माण झाली. आता काय हित आपुले तीही नाही. देवा, माझं हित कशात आहे हेही मला आता काही हीच माहिती नाही. आणि आता मला माहिती नाही म्हणून काय कर, तरी कृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आमुचे तू. अर्जुन म्हणतोय देवा, तरी श्रीकृष्ण तुवा जाणावे. तेव्हा आम्हाला नाही कळत, मान्य आहे ना, कोणतं पण गोष्ट जी आहे ते आम्हाला नाही कळत, मान्य आहे, पण तुला कळत नाही असं नाही ना देवा. आम्हाला लक्षात येत नाही काय चुकीचं आहे काय बरोबर, पण तुला कळत नाही असं नाही ना. मग तुला कळत ना, तर मग तू जाण लक्षात घे नेमकं चूक काय होतीये. मग निकेत आम्हाला सांगा, आणि तुझ्या लक्षात आला का आम्हाला पण सांग. मग देव मी का वाट सांगू. अर्जुन म्हणतो देवा रे, जे सखा सर्वस्व आगावे आम्हाशी तू. देवा रे, आमचं सगळं तूच आहे ना, माझा सखा पण तूच आहे. सखा कोण आहे, तर मला सखा तो आहे की जो प्रत्येक परिस्थितीत सोबत आहे. सखा तो आहे ज्याला आपण प्रत्येक गोष्ट सांगू शकतो. सखा तो आहे ज्याची प्रत्येक गोष्ट आपण ऐकू शकतो. महाराज, सखा म्हणजे मित्र हे नातं असं आहे की त्या नात्याला बंधन नाही. मित्र हा खूप महत्वाचा आहे. मला जे माणूस घरच्यांना सांगत नाही, जे आई बापाला सांगत नाही, जे पत्नीला सांगत नाही, जे पतीला सांगत नाही, ते मित्राला सांगितलं जातं. ते मित्राला सांगितलं जातं. म्हणजे मित्र हे जवळचं नातं असतं. तर अर्जुन म्हणतो देवा, सखा आणि सर्वस्व आघवे, एक दोन नाही, सगळं तूच आहे. कोण कोण आहे तू. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुझे सदा रक्षिता आपदी आमुते. अर्जुन म्हणतो देवा, तू गुरु आहेस. तू कोण आहे, आमचा गुरु आहे, गुरु. आणि वरही माऊली ज्ञानोबराय भगवान श्रीकृष्णाने श्लोकात म्हणलेलं आहे की शिष्यस्तेहम शाधिमाम तम प्रपन्नम. अर्जुन देवाला विनंती करतोय की देवा, मी तुझा शिष्य आहे. म्हणजे मला देव बोलतो, बोलत नाही असं नाही, देव सांगतो, सांगत नाही असं नाही, पण कधी ज्यावेळेस आपण त्याच्या शरणागतीत जातो, ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो देवा सांग, त्यावेळेस तो सांगतो. मग अर्जुन म्हणतोय देवा मला सांग का. तू गुरु, तू माझा गुरु आहे. बंधू, तू माझा भाऊ पण आहे. पिता, तू माझा पिता पण आहे. महाराज, संतांनी देवाशी नातं जोडलं. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तू का म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणजे कृष्णाला, विठ्ठलाला काय मानलंय तर आपलं सर्वस्व. जेही नातं असेल ती देवाशीच. महाराज, देव जवळ जर करायचं असेल ना, देवाला आपलंसं करायचं असेल ना, तर देवाशी एक नातं जोडा. महाराज, कोणतंही जोडा, जे तुम्हाला शक्य आहे ते जोडा. अमुकच एक जोडा असं नाही, तुम्हाला जे शक्य आहे ते जोडा. तुम्हाला देवाकडे बघून जर हा आपला मुलगा आहे असं वाटत असेल, तर तो मुलगा आणि आपण आई बाप असा संबंध जोडा. तो जगाचा बाप आहे पण तुम्हाला बाप मानतो. तुम्ही त्याला मित्र समजा, तो तुम्हाला मित्र समजतो. तुम्ही त्याला पती समजा, तो तुम्हाला पत्नी समजेल. तुम्ही त्याच्याशी जे नातं लावाल ते नातं निभावण्याकरता तो तयार आहे, पण त्याच्याशी नातं जोडा, त्याच्या देवाशी संबंध जोडला ना महाराज, तुम्ही कोणीही असले पण त्याच्याशी संलग्न झाले, त्याच्याशी तुमचा संबंध आला, आपण एकदा त्याचे झालो किंवा अडचण येत नाही. म्हणून परमार्थ करायचं असेल तर महाराज सगळ्यात सोपं देवाविषयी संबंध जोडा. आपल्या घरात जर बालकृष्णाची मूर्ती असेल किंवा भगवान परमात्म्याची पांडुरंगाची प्रतिमा मूर्ती असेल, तर आपण तिच्याशी व्यवहार करताना आपल्या घरातला सदस्य म्हणू का. काही पण नातं लावा, बहिणीचं लावा, भावाचं लावा, पतीचं लावा, पत्नीचं लावा, मित्राचं लावा, तुम्हाला जे शक्य आहे ते लावा. आणि महाराज, देवाशी ते जोडलेलं नातं हे देवापर्यंत पोहोचवत असतं. आता माझ्या नाव लक्षात नाहीये, पण एक बालक, उत्तर भारतातली कथा आहे. एक बालक खेळून आला आणि आई जवळ आला आणि आईला म्हणायला लागला, आई
माझी बहीण कुठं आहे ग, माझ्या बहिणीचं नाव काय आहे ग, माझी बहीण काय करते ग. ती म्हणे अरे बाळा तुला बहीण नाहीये. नाही म्हणजे बाळा तुला बहीण नाही. त्याने सांगितलं आई असं कसं, माझ्या सर्व मित्रांना बहिणी आहेत, माझ्या सर्व मित्रांना बहिणी आहेत आणि मला बहीण नाही असं कसं, सांग मला माझी बहीण कुठं आहे, तिचं नाव काय, कुठं आहे. मग शेवटी नाविलाज झाला आणि आईने सांगितलं बाळा तुला ही बहीण आहे आणि तुला असणारी बहीण, तुला असणारी बहीण इथून दूर दिलेलं आहे, तिचं लग्न झालेलं आहे. पण मुलाने सांगितलं की नाही मला ती कोण आहे, तिचं नाव काय, ती कुठं आहे हे मला सांग. त्यावेळेस मग आईला नाविलाज झाला. नाविलाजाने आईने सांगितलं की बाळा तुझ्या बहिणीचं नाव सीता आहे आणि त्या सीता नावाच्या बहिणीचं लग्न प्रभू रामचंद्रासोबत झालंय आणि तिचं राहत घर अयोध्ये. अशी माहिती पूर्ण तिने दिली. आणि महाराज मग त्यांनी कोणी जर विचारलं का रे तुझी बहीण कुठं राहते, तरी सांगायचं माझी बहीण अयोध्याला दिलेली आहे, राम तिचे पती आहेत, तिचं नाव सीता आहे. मुलं त्याला हसायचे. तो म्हणायचा हसता काय, अरे माझी खरंच ती बहीण आहे. मोठा झाला पण तरी त्याला तेच डोक्यात की सीता आपली बहीण आहे, राम आपले दाजी आहेत आणि अयोध्या तिचं गाव आहे. योगायोगाने ऐन तारुण्यामध्ये त्याला अयोध्येला जाण्याची संधी मिळाली. त्याने विचार केला की चला माझ्या बहिणीला मला भेटणं होईल. बाकीच्यांच्या बहिणी रक्षाबंधनला येतात, दिवाळीला येतात, माझी बहीण कधीच आली नाही, निदान मी तरी तिच्याकडे जावं म्हणून तो अयोध्येला आला. आणि अयोध्येत आल्यानंतर प्रत्येकाला विचारतोय सीतेचं घर कोणतं, म्हणे कोणती सीता, म्हणजे प्रभू रामचंद्राची पत्नी सीता. सर्वजण हसायला लागले आणि सांगितलं अरे ती मंदिरात आहे, ती मूर्ती आहे, ती तुझी बहीण नाहीये. पण आईने सांगितलेल्या गोष्टीवर त्याचा विश्वास होता. मी काय सांगतोय लक्षात येणार, संबंध जोडा. तर तो कंटाळला, एका झाडाखाली येऊन बसला आणि रडायला लागला आणि म्हणायला लागला की का ग दीदी, सगळ्या बहिणी रक्षाबंधनला भावाकडे येतात, त्यांना रक्षासूत्र बांधतात, राखी बांधतात, दिवाळीला भाऊबीजला येतात, भावाला ओवाळतात. अरे मी लहानपणापासून तुझी वाट बघतोय दीदी, तू आतापर्यंत कधीच माझ्याकडे आली नाही. माझं सारं बालपण गेलं, बाकीच्यांनी मला चिडवलं की तुझी बहीण येत नाही, तुझी बहीण येत नाही. मला वाईट वाटायचं पण विचार करायचो माझ्या बहिणी मागं कामं असतील. मग मी शेवटी विचार केला की मी माझ्या बहिणीला भेटल. अगं मी तुला भेटण्याकरता तुझ्या राज्यात आलो, तुझ्या नगरीत आलो आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भेटत नाही. म्हणून तो रडायला लागला आणि त्या सीतेच्या नावाने हंबरडा फोडायला लागला. महाराज त्याच्या संबंधात, त्याच्या भावात एवढी ताकद होती की एका अंबारीत बसून आई साहेब सीता आणि प्रभू रामचंद्र आले. आल्यानंतर तिने सांगितलं दादा उठ. त्याने सांगितलं तू कोण आहे, तिने सांगितलं अरे तुझी बहीण सीता आहे. तरी देखील त्या बाळाने सांगितलं अगं बाकीच्यांच्या बहिणी राखी बांधायला तर तू अंबारीवर न बाता मारते का. शेवटी आई साहेब सीता खाली उतरले आणि स्वतःच्या हाताने त्यांना रक्षासूत्र बांधलं. का घडलं हे, त्यानं काय केलं, देवाशी आई साहेब सीतेशी संबंध जोडला. देवाला भाऊ नाही, देवाला बाप नाही, दाजी मांडलं तरी त्याचं काम भागलं, तरी त्याला प्रभू रामचंद्र परमात्मा भेटले. देवाशी संबंध ज्या पद्धतीने जोडता येईल त्या पद्धतीने जोडा. अर्जुन म्हणतो देवा तू माझा गुरुही तूच आहे, तू बंधू, तू माझा बंधूही तूच आहे आणि तू पिता, तू माझा पिताही तूच आहे. तू आमची इष्ट देवता, देवा तू आमचं इष्ट दैवत आहेस. इष्ट दैवत म्हणजे ज्याची पूजा केली जाते, ज्याला मुख्य दैवत मानलं जातं, ते आमचं मुख्य दैवत तू आहेस. ते मुख्य दैवत देवा आमचं तू आहे. आणि तू कसं आहे, तूची सदा रक्षिता पुद्यामध्ये. देवा आतापर्यंत जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा रक्षणाचं काम देवा तू केलं. जेव्हा जेव्हा आमच्यावर अडचण आली तेव्हा तेव्हा रक्षणाचं काम तुम्ही केलं. महाराज या अर्जुनाला भरपूर परिस्थितीत वाचवण्याचं काम, भरपूर परिस्थितीत वाचवण्याचं काम कोणी केलंय माहितीये, देवाने. अर्जुनाला काय करावं, संकटात पडावं आणि प्रत्येक ठिकाणून वाचवायला कोणी जावं तर देवाने. खूप ठिकाणी असं झालंय, अर्जुन म्हणजे शेवटच्या क्षणाला देवाने त्याला वाचवलेलं. महाराज याच महाभारताच्या युद्धात ज्यावेळेस अभिमन्यूचा वध झाला, तर अभिमन्यूच्या वधाला मुख्य कारण जयद्रथ आहे. हे ज्यावेळेस अर्जुनाच्या लक्षात आलं, आपल्याला कथा भागण्यात पूर्ण सांगत नाही की त्या असणाऱ्या जयद्रथानं सर्व चारही भावांना अडवलं. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव चारही भावांना अडवलं
आणि त्यामुळे असणारं चक्रव्यूहाचं द्वार बंद झालं आणि अभिमन्यूला प्राण गमवावा लागला. तर अर्जुनाच्या लक्षात आलं की आपल्या मुलाच्या मृत्यूला मुख्य कारण जयद्रथ आहे. म्हणून अर्जुनानं मागचा पुढचा विचार न करता प्रतिज्ञा केली, उद्या एकतर जरासंधाला मी मारेन, म्हणजे जरासंधाचा वध करेल, आणि सूर्यास्तापर्यंत जर त्याचा वध केला नाही तर मी अग्निकाष्ठभक्षण करेल. अग्निकाष्ठभक्षण करेल म्हणजे मी स्वतःला चितीत जाळून घेईन. तर महाराज हे जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं करणं नाही सोपं. मग अर्जुनानं अशी प्रतिज्ञा केली आणि महाराज द्रोणाचार्यांनी अशी व्यूहरचना केली, अशा पद्धतीनं जयद्रथाला आत ठेवलं की आज दिवस मावळेपर्यंत जयद्रथापर्यंत अर्जुन कोणत्याच परिस्थितीत पोहोचायला नको. कारण की आज अर्जुन पोहोचला नाही तर शब्दाप्रमाणे अर्जुन अग्निकाष्ठाचं भक्षण करेल, आणि अर्जुन एकदा संपला की महाभारताचं युद्ध सरळ सरळ कौरव जिंकले. म्हणून त्या जयद्रथाला पूर्ण चक्रव्यूहामध्ये त्या सेनेमध्ये मध्यभागी ठेवलं. पण त्याही संकटातून देवाने सुदर्शनाच्या मदतीनं सूर्यग्रहणाचं नाटक करून, सूर्य झाकवण्याचं नाटक करून का होईना पण अर्जुनाला त्या संकटातून बाहेर काढलं आणि अर्जुनानं त्या जयद्रथाचा वध केला. आणि त्याच्यातून अर्जुन वाचला नसता देव तर अर्जुनाला त्या ठिकाणी आपला प्राण गमवावा लागला असता. म्हणजे आपदी सदा रक्षिता आपदी अमृते. अर्जुन जो म्हणतोय की देवा अनेक वेळेला आमच्यावर संकट आले आणि त्या संकटातून काढण्याचं काम, निवारण्याचं काम तू केलंय. काय झालं महाराज, या महाभारताच्या युद्धामध्येच अर्जुनाची शपथ होती की जो कोणी माझ्या गांडीवाचा अपमान करेल त्याचा मी वध करेल. अर्जुनाची प्रतिज्ञा काय होती महाराज, अर्जुनाच्या प्रतिज्ञेने त्याला अडचणीत टाकलेलं आहे भरपूर वेळा, आणि प्रतिज्ञांमधूनच देवाने मग त्याला मार्ग दाखवलाय. तर महाराज एक दिवशीचा प्रसंग, युद्धात पराक्रम न गाजवल्यामुळं बोलल्या गेले युधिष्ठिर की हा तुझा गांडीव धनुष्य तरी काय कामाचा आहे, काय करायचंय या गांडीवाचं. आणि महाराज आता याची तर प्रतिज्ञा काय की जो कोणी माझ्या गांडीवाचा अपमान करेल मी त्याचा वध करेल. मग आता मोठ्या भावाला मारायचं का? मग शेवटी देवाने सांगितलं, मोठ्याला उलटून बोललं, मोठ्याचा अपमान केला म्हणजे त्याचा वध करण्यासारखं आहे, बोल दादाला थोडस उलटून. अर्जुनानं काय बोलायचं काय उरकायचं तेवढं उरकून घेतलं. पण मग ते उरकून घेतल्यावर परत त्याला आठवलं माझी दुसरी प्रतिज्ञा आहे की हसी मजाक सोडून इतर वेळेस जो कोणी माझ्या भावाचा अपमान करेल त्याचा पण मी वध करेल. आता स्वतःला मारून घ्यायचं का, म्हणजे आता आत्महत्या करायची. अर्जुन निघाला मारायला. मग देवाने समजून सांगितलं एक काम कर, स्वतःची स्तुती कर म्हणे थोडीशी. स्वतःची स्तुती केली तर ते आत्महत्येसारखं असतं. स्वतःची स्तुती केली तर ती कशासारखं आहे, आत्महत्येसारखं आहे. मग अर्जुनाने स्वतःबद्दल चांगलं चांगलं बोलला की मी जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, मी कामावर विजय मिळवलेला आहे, देव माझा सखा आहे. खूप स्वतःची स्तुती केली आणि त्याला आत्महत्येचं पाप लागलं आणि भावाच्या अपमानाच्या दोषातून तो मुक्त झाला. म्हणजे असा अनेक वेळेला अडचणीत सापडलेला अर्जुन, त्याचं रक्षण देवाने केलं. म्हणून अर्जुन म्हणतोय देवा आपदी सदा रक्षते अमुते तू, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अवेरू, की सरिता ते सागरू ते जी केवी. अर्जुन देवाला म्हणतोय देवा तू माझा तिरस्कार करू नये, मला सोडू नये, मला सांगावं का बर. जसा शिष्याचा त्याग गुरु कधीच करत नाही. शिष्य चुकला, शिष्याला लक्षात आलं नाही, शिष्याचं वाकडं पाऊल पडलं, शिष्याकडून काही चुका झाल्या तरी देखील गुरु त्याचा त्याग न करता त्याला समजून चांगल्या मार्गावर आणतो. तसं देवा शिष्याचा त्याग गुरु करत नाही. किंवा का सरिता सागरू त्याची किवी, किंवा देवा गंगा यमुना सारख्या ज्या अनेक नद्या त्या वाहत 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 आल्या आणि समुद्र जवळ आले आणि समुद्र म्हटला का कधी असं ए परत जा, माझ्याकडे यायचं नाही, तिकडं कोणाकडेही जाण काहीही करा, फक्त माझ्यात प्रविष्ट व्हायचं नाही, असं होऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो देवा तसं शिष्याचा त्याग गुरु करत नाही, जसा सरितेचा त्याग समुद्र करत नाही, तसंच तू आमचा त्याग करू नको. किंवा कसं ना तरी अपत्या ते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसे निजे ऐके कृष्ण. अर्जुन म्हणतोय देवा आई लहान लेकराला जर सोडून गेली, ज्या अंगावर पेणारं बालक आहे त्याला जर आई सोडून गेली तर
तरी ते कैचीने जी देवा ती कसं काय जिवंत राहणार आहे देवा? का तर त्याचा सर्वस्वी आधार ती आई आहे. तो बाहेरचं काहीच खाऊ पिऊ शकत नाही. तो आईच्या दुधावरच आहे. आणि दुधावर असणार ते अपत्य त्याचा त्याग जर आईने केलं तर कसं व्हायचं? तसं देवा तू जर आम्हाला सोडलं तर कसं होईल? तैसा सर्वा परी आम्हासी देवा तूची एक आहासी आणि बोलिले जरी न मानसी मागील माझे. आणि देवा तसं सर्वापरी आमासी तुची एक आशी. तेव्हा तसा जर विचार केला ना, जसं त्या बाळाला आई सोडून कोण नाही, तसं आम्हाला तू सोडून कोण नाही. आणि या बघ देवा, माग मी बोललो भरपूर बडबड केली की याला मारलं तर ते होईल, त्याला मारलं तर ते होईल, मला नरकात जावं लागेल, मी हे करणार नाही, मी भीक मागेन. भरपूर बडबड केली तेव्हा. तुला जर ते मी बोललेलं आवडत नसल तर ऐक मग. तरी उचित काय आम्हा जे विभिचारे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा. सांग आता. अर्जुन देवाला विनंती करतोय, देवा आता आहे ना एक काम कर. मी काय बोललो कसं बोललो सगळं सोड. मग मला काय उचित आहे हा, पण मला उचित पाहिजे धर्माचा सुद्धा त्याच्याशिवाय विचार नको. म्हणजे धर्माला ते अनुकूल पाहिजे, धर्माच्या विरोधात जाऊन आम्हाला करायला नको लावू. म्हणजे अर्जुनाची मागणी काय आहे? एक तर आम्हाला उचित पाहिजे आणि दुसरी गोष्ट शास्त्राला आणि धर्माला ती गोष्ट मान्य पाहिजे. म्हणजे धन कमवणं आपल्यासाठी चांगलं. एक दृष्टांत म्हणून द्या. धन कमवणं आपल्यासाठी चांगलंय. आपल्याला धन पाहिजेच आहे, धन कमवणं गरजेचंच आहे. म्हणून एखाद्याचा खून करायचा आणि पैसे मिळवायचे चांगलंय का? धन तर गरजेचं आहे ना, धन तर पाहिजे ना. धन पाहिजे म्हणून दुसऱ्याला मारून कमवणं हे हा उपाय आहे, पण तो धर्माला अनुसरित नाही, तो उचित नाही. अर्जुन कसं म्हणतो देवा, एक तर आमचं चांगलं झालं पाहिजे, पण आमचं चांगलं होताना आम्हाला धर्माचा सुद्धा विचार घडायला नको, धर्माविषयी सुद्धा चुकी व्हायला नको. म्हणून ते आम्हाला लवकरात लवकर काय कर तर सांग. का मला सांग? अर्जुन म्हणतो नाही प्रपश्यामी ममात्मनुद्या यच्छोकमुच्छो क्षणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्न वृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. अर्जुन म्हणतो देवा हे बघ, मला आहे ना हे सगळ्याला बघून असं झालंय की मला आहे ना ही पृथ्वीचंच राज्य नाही, स्वर्गाचं जरी भेटत असलं तरी देखील आता मला ते ना नकोय. मला त्याची अपेक्षाही राहिलेली नाही. आता मला काय करावं कसं करावं काही कळत नाही. हा गोंधळलेल्या अर्जुनाचं मत आहे. मौली ज्ञानोबा म्हणतात, हे सकळ कुळ दे कोणी जो शोक उपनला असे म्हणी तो तुझे या वाक्या वाचुनी न जाय अनिके. अर्जुन म्हणतो देवा हे बघ, मला हे सगळं होतंय याचं कारण मोह आहे. आणि तो मोह कशामुळे झाला हे माझे लोक बघून. हे सकळ कुळदे कोणी जो शोक ओपडला असं म्हण. तेव्हा या सगळ्याला बघून जो माझ्या अंधकरणात शोक उत्पन्न झाला तो तुझी या वाक्य वाचून न जाय अनिके. तेव्हा तुझ्या वाक्याशिवाय तो कशाने जाणार नाही. म्हणजे कशाने म्हणजे जर मला राज्य भेटलं, जरी मला स्वर्गाचं राज्य भेटलं, जरी मला पृथ्वी तळ अख्खं भेटलं, तरी सुद्धा मला या मोहातून निवृत्ती भेटणार नाही. अर्जुन म्हणतो एथ पृथ्वी तळ उलथू एथ पृथ्वी तळ आप होईल हे महेंद्र पद पाविजेल परिमोह न फिटेल मानसीचा. अर्जुन म्हणतोय देवा या ठिकाणी पृथ्वी तळ आप होईल. आप होईल म्हणजे मला प्राप्त होईल. हे महेंद्र पद ही पाविजेल, महेंद्र पदापर्यंत आमची उंची पोहोचू शकेल. परी मोह हा न फिटेल मानसीचा. परंतु देवा माझ्या अंतकरणाला जो मोह निर्माण झालाय तो मोह काय फिटणार नाही. कशानं? पृथ्वी तळ मिळालं काय आणि स्वर्गाचं राज्य मिळालं काय तरी सुद्धा. कसं श्री विठ्ठल धन्यवाद. कसं अर्जुन म्हणतोय जैसी विजय सर्वता आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरली तरी ती न विरुढती संचली आवडे तैसी.
समजा आपण भाजलेल्या बिया घेतल्या आणि त्या एकदम भुसभुशीत एकदम सुंदर अशा रानामध्ये लावल्या आणि सुंदर रानामध्ये लावून त्याला खत पाणी व्यवस्थित दिलं आणि त्याला रोज व्यवस्थितपणे वेळच्या वेळेवर पाणी देतोय, वेळच्या वेळेवर खत टाकतोय, किती दिवसात ते झाड तयार होईल बरं? अहो काय अडचण आहे, जमीन चांगली आहे ना, उत्तम प्रतीची जमीन आहे, सेंद्रिय खताने वापरलेली जमीन आहे, तिच्यात आतापर्यंत रासायनिक खतही वापरलेलं नाही, आजही आपण सेंद्रियच खत टाकणार आहे. काय अडचण आहे? अडचण आहे कोणती? तर ती बीज भाजलेलं आहे. बीज काय केलेलं आहे तर भाजलेलं आहे आणि म्हणतो जैशी बीजे सर्वता हळली, मग ती सुक्षेत्री जरी घातली, ती चांगल्या जागेवर जरी घातली, पेरली, तरी न विरूढ होती, तरी सुद्धा ती मोठी होणार नाही का? तर ती काय केलेली आहे तर जाळपोळ त्याची झालेली, त्याच्यात अंकुर जळून गेलेला आहे. किंवा अर्जुन म्हणतो ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नव्हे, एकची उपयोगा जाय परमामृत. अर्जुन म्हणतो एखाद्याचं आयुष्य संपलंय, समजा तुमच्या गावातला एखादी व्यक्ती मेली, मेल्यानंतर किती औषधं पाजली म्हणजे ते उठून? मेलेला व्यक्ती किती औषध पाण्याने उठतो? 1,00,000चं एक इंजेक्शन मारलं, मेलेला उठतो. व्हेंटिलेटरवर फक्त मेलेला जिवंत ठेवायचं जर असेल तर आपण तात्पुरतं फक्त श्वास चालू एवढं दाखवू शकतो, जिवंत नाही करू शकत. तर महाराज अर्जुन म्हणतो देवा आयुष्य संपलंय, त्याला औषध काही करू शकत नाही. हा एक गोष्ट आहे जी करू शकते. अर्जुन म्हणतो तिथं उपयोगाचं आहे परमामृत. ते परमामृत जे जे अमृत आहे ते तेवढं कामाला येतं, बाकी कोणतंच कामाला येत नाही. हे जसं तसं अर्जुन म्हणतो तैसे राज्य भोग समृद्धी, ये उज्जीवन हे बुद्धी, येथ जीव हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. अर्जुन म्हणतो देवा जसं मेलेल्या व्यक्तीला औषध काहीच करत नाही, तसं माझ्या या मोहरूपी रोगाला आता राज्य भोग असल किंवा स्वर्ग भोग असल, ह्या गोष्टी काहीच कामाच्या नाही. मग उज्जीवन ही बुद्धी, ह्या गोष्टीमुळे माझ्या बुद्धीला पुनरुत्थान मिळणार नाही, मी परत उठू शकत नाही. मग काय येत जीवहाळा कृपानिधी कारुण्य तुझे. देवा इथं जर मला काही जर उठवू शकत असेल, या ठिकाणी माझ्या कामाचा ओलावा जर कोणता असेल, तर देवा तुझं कारुण्य, तुझीच कृपा आहे, असं अर्जुन तिथं बोलला. आणि मग काय झालं, माऊली म्हणतात ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जब क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. असं अर्जुन बोलला आणि बोलला पण पुनरपी व्यापिला उर्मितेने बोलला महाराज, पण कधी तात्पुरती त्याचा भ्रम निर्माण बाजूला गेला होता. देवाकडे पाहून तो जो घाबरला होता की देव माझ्याकडे लक्ष देत नाहीये, लक्ष देत नाही म्हणजे देव नाराज आहेत का काय, या विचारात त्याच्याकडून हा विचार थोडा बाजूला निघून गेला की हे समोर माझेचे आपटिष्ट आहेत आणि माझेच असणारे कुळ बांधव आहेत. हा विचार त्याचा थोडासा जो बाजूला गेला तो विचार आता त्याच्या परत समोर आला आणि तो मोहाने परत काय केला तर व्यापला गेला. माऊली म्हणतात की मज पाहता उर्मिनो हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासी लावा हा मोहे काळ सर्पे. आता माऊली ज्ञानोबा रूपक करून काळरूपी सर्प म्हणजे महामोह नावाचा एक काळा साप मोठा त्याला चावलाय अशी कल्पना करताय. माऊली म्हणतात की काय झालं तर त्याला एक साप चावलाय, कोणता? महामोह काळ सर्प, महामोह नावाचा एक काळा साप काळ सर्प त्याला चावलाय. तो कधी चावला, कुठं चावला? माऊली म्हणतात सवर मरद हे कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भांडेची ना. माऊली म्हणतात की तो अशा जागेवर लागला की जिथं जी जागा सवर्मय. आपल्या शरीरात काही असे जागा आहेत, काही असे पॉइंट आहेत की ज्या ठिकाणी मार जर बसला तर त्या माराने आपण बेशुद्ध होऊ शकतो, त्या माराने आपल्याला मोठी इजा होऊ शकते. आपण जर कधी आपल्यापैकी कोणी कराटे शिकलेला असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलेलं असेल
तर त्यामध्ये ज्यावेळेस प्रगत होत जातो व्यक्ती, तर नंतर ज्या मार्शल आर्ट पर्यंत जातो, तर त्यावेळेस शरीरातले असे काही ठिकाणं दाखवले जातात, सांगितले जातात की त्या ठिकाणी एका ठराविक पद्धतीनं प्रेस केल्यानंतर, एका ठराविक पद्धतीनं मारल्यानंतर समोरच्याला आपण घायाळ करू शकतो. बरं ते तर सोडा, पण आपल्या हातापायांवर ठराविक ठिकाणी दाबल्यानंतर आपले विविध प्रकारचे रोग बरे होतात. आपण त्याला म्हणतो ॲक्युप्रेशर. तर तो जो प्रकार आहे, तो का तर वर्म त्या ठिकाणचं जे ते सवर्म जागेवर जर झालं, तर त्या पद्धतीने परिणाम होतो. तसं अर्जुनाला हृदय नावाच्या जागेवर दंश केला मोहानं. माऊली दृष्टांत देत आहे बरं का. माऊली सांगताय की एक साप आहे, तो चावला. बरं चावताना अशा वेळेला चावला की जी वेळ विष सांडण्यासाठी योग्य आहे, अशा जागेवर चावला की जिथं विष लवकर जडतं. अर्जुनाचा आणि त्या सापाचा दृष्टांत देऊन माऊली म्हणतात की सवर्म हृदय कल्लारी. तो चावला कुठं? म्हणे हृदयाला चावला. कधी चावला? कारुण्य वेळेच्या भरी. अर्जुनाला साप चावला कधी? ज्या वेळेस करुणेचा जास्त उगम झालेला आहे, अशा वेळेस त्याला महामोह नावाचा साप चावला आणि लागला म्हणून लहरी भांजेची ना. आणि असं त्याला कारुण्याच्या भरात चावला म्हणून त्याच्या असणाऱ्या त्या लहरीच्या येत आहेत. साप चावल्यावर लहरी येतात, झटके येतात, तर ते काय थांबत नाही. हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. अर्जुनाला तो काळ सर्प महामोह नावाचा चावला. तर तो चावलेला साप आता उतरवण्याकरता कोणाला बोलवलं? तर माऊली म्हणतात असे असणारा हा बिकट प्रसंग बघितला, हे जाणून यायची प्रौढी, असा बिकट प्रसंग जाणून घेतला. आणि जो दृष्टी सवेची विष फेडी, जो दृष्टीनेच म्हणजे पाहिल्याच विष उतरवतो, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. आणि मग तो श्रीहरी नावाचा गारुडी विष उतरवणारा घाईघाईनं त्या ठिकाणी पावला. तैसिया पंडू कुमारा व्याकुळा, मिरवी तसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपा बसे अवळेला रक्षेल आता. माऊली म्हणतात की त्या कृपाळू असणाऱ्या श्रीकृष्णाला अर्जुनाकडे धाव घेतलेलं बघून माऊलींची अशी कल्पना आहे की माऊली म्हणतात आता त्या अर्जुनाला व्याकुळ झालेल्या पंडूराजाच्या मुलाला आता श्रीकृष्ण जवळ आहे. आणि महाराज आता देव जवळ आला, जो दृष्टीनंच विष फेडतो तो जवळ जर आलेला आहे, तर तो आता 100% त्याचं रक्षण करेल. म्हणून तो पार्थ मोहफणी ग्रस्त, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. माऊली म्हणतात असं त्या अर्जुनाला झालेलं आहे, म्हणून मी म्हटलो की तो पार्थ मोह नावाच्या फणीनं ग्रस्त आहे. मोहफणी म्हणजे मोह नावाच्या सापाने चावल्यामुळे तो ग्रस्त झालेला आहे. आणि आशाला वाचवण्याकरता देव त्या ठिकाणी प्राप्त झालाय, म्हणून मी असं दृष्टांत गेला. किंवा माऊली ज्ञानोबराय दृष्टांत देतात, मग देखा तेथ फाल्गुन, घेतला असे भ्रांती कवळून, जैसा घन पटळे भानू अच्छा दिजे. माऊली म्हणतात मग देखा, बघा काय बघा, तेथ फाल्गुन, त्या ठिकाणी फाल्गुन. फाल्गुन हे अर्जुनाचं एक नाव आहे. अर्जुनाची जे अनेक नाव आहे त्याच्यात फाल्गुन हे पण अर्जुनाचं एक नाव आहे. माऊली म्हणतात तो फाल्गुन म्हणजेच अर्जुन. घेतला असे भ्रांती कळून, भ्रांतीनं अर्जुनाला वेढा मारलाय. कसा वेढा मारलाय, कसा त्याला झाकून टाकलंय मोहानं? तर घनपटळी भानू आच्छादिजे, जसा सूर्य हा ढगांच्या आड लपून बसतो, ढग त्याला झाकून टाकतात, तसं मोहाने अर्जुनाचं अंतकरण, मोहाने अर्जुनाचं असणारं शौर्य, मोहाने खरा असणारा अर्जुन काय केलाय तर झाकून टाकलाय. या परी तो धनुर्धर, जाहाला से दुःखे जर्जर, जैसा ग्रीष्मा काळी गिरवर वनवला का. माऊली ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात, तसा तो धनुर्धर म्हणजेच अर्जुन काय झाला तर दुःखानं जर्जर झाला. जसा सूर्य ढगाने झाकल्या जातो तसा दुःखाने अर्जुन झाकल्या गेला. किंवा माऊली दृष्टांत देतात, जैसा ग्रीष्मा काळी गिरीवर वनावला, जसा डोंगर उन्हाळ्यात पेट घेतो. तुमच्यापैकी आता वनवा किती जणांनी पाहिलाय ते मला नाही सांगता यायचं, पण डोंगराला आणि जंगलाला आग लागली की त्याला वनवा म्हटलं जातं. आपल्याकडे वनवा म्हणण्याची पद्धत आहे. डोंगराला किंवा वनाला जर आग लागली तर त्याला वनवा म्हटलं जातं. तर तो वनवा काय करतो,
एकदा की पेटला की गवत वाळलेलं राहतं, झाडाचं पानाखाली पडलेलं राहतं. त्यामुळे तो एकदा पेटला की पूर्ण असणारा डोंगरच काय करतो तर पेटून टाकतो. आणि मग महाराज तो पूर्ण डोंगर डोंगर दिसत नाही तर आगीचा गोळा दिसतो. तसं माऊली म्हणतात की जसं त्या आगीनं पूर्ण डोंगर व्यापला, तसा हा अर्जुन मोहानं आणि दुःखानं पूर्ण झाकून टाकला. आणि मग महाराज असा दुःख रूपी आग अर्जुन रूपी डोंगराला लागलेली बघितली. आणि मग माऊली ज्ञानोबा म्हणतात, म्हणून सहजे सनिळू कृपामृते सजळू, तो ओळलासी श्री गोपाळू महामेघू. आणि मग म्हणूनच सहजच सनिळू, सनिळू शब्दाचे दोन अर्थ, जो निळा आहे म्हणजे रंगाने निळा आहे, आणि दुसरा सनिळू म्हणजे जो प्रेमरूपी पाण्याने भरलेला आहे. कृपामृते सजळू, कृपामृतानं सजळ आहे म्हणजे पाण्यानं भरलेला आहे कृपेच्या अमृतानं. तो ओळला से गोपाळू महामेघू, माऊली म्हणतात तो गोपाळ नावाचा महामेघ त्या ठिकाणी आला. तो कसा, तेथ सुदर्शनांची द्युती, त्याची विद्युतलता झळकती, भैरवाच्या ते आयती गर्जनेची. माऊली म्हणतात सुदर्शनाची द्युती, त्याची विद्युतलता झळकती, त्याचे देवाचे जे दात आहेत तेच जणू मेघातून कडकडणाऱ्या वीज आहेत. गंभीरवाच्या त्या आयती गर्जनेची, आणि देवाची बोलण्याची ढब, बोलण्याची पद्धत म्हणजे जणू काय तर मेघाची घनगर्जन आहे. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुनाचल निभवेल, मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. आता तो उदार असणारा देव कशा पद्धतीनं वर्षा करेल, आणि मग त्यानं अर्जुनाचल म्हणजे अर्जुन नावाचा डोंगर कसा शांत होईल, आणि मग तो शांत झालेल्या अर्जुनावर डोंगरावर नवी असणारी पालवी, नवी असणारे झाड कसे फुटतील ते मी आता तुम्हाला सांगतो. आता महाराज आजच्या चिंतनात माऊलींनी 2-3 दृष्टांत त्या अर्जुनाकरता वेगवेगळे दिलेत. एक पहिला दृष्टांत, अर्जुन आहे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला एक साप चावला, आणि चावलेला साप त्या सापाचं विष उतरवण्याकरता एक गारुडी आला. आता तो व्यक्ती कोण, तर तो व्यक्ती अर्जुन. तर तो साप कोण, तर तो साप म्हणजे मोह. आणि तो गारुडी कोण, तर तो गारुडी म्हणजे भगवान परमात्मा. त्या गारुड्यानं येऊन अर्जुनाचं दुःख आणि मोह नावाचं विष उतरवणारे. हा झाला एक दृष्टांत. दृष्टांत नंबर 2 काय तर दृष्टांत नंबर 2 माऊली म्हणतात की जसा सूर्य आहे आणि सूर्याला आभाळाने झाकून टाकलेलं आहे, तसं अर्जुन आहे आणि मोहाने अर्जुनाला झाकून टाकलंय. आणि दृष्टांत नंबर 3, एक डोंगर आहे, त्या डोंगराला आग लागलेली आहे, आणि डोंगराला लागलेली आग विझवण्याकरता वर असणारा एक मेघ म्हणजे ढग आलं. ते ढग कसं आहे, तर ते ढग काळं काळं निळं निळं दिसतंय, जे पाण्यानं भरलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पावसाळ्यात जशा विजा चमकतात तशा विजा चमकताय, घनगर्जनेचा आवाज होतो, आणि त्या आवाजातून पाऊस पडतो. पाऊस पडून ती असणारी आग विझते, आणि विझल्यानंतर परत बीज उत्पत्ती होऊन डोंगर हिरवा होतो. आता हा झाला दृष्टांत. तो डोंगर म्हणजे अर्जुन आहे, त्या डोंगराला लागलेली आग म्हणजे दुःख आणि मोह आहे. त्या दुःख आणि मोहाला लागले, दुःख आणि मोहरूपी लागलेल्या आगीनं तो अर्जुन नावाचा डोंगर दुःखी झालेला आहे, त्रस्त झालेला आहे. आणि अशा परिस्थितीत सनिळ म्हणजे निळ्या निळ्या कलरचा सजळ कृपा नावाच्या पाण्यानं भरलेला असणारा म्हणजेच देवाचं वर्णन चाललेलं आहे, तो ढग म्हणजे देव आहे. तर तो देव कृपा नावाच्या पाण्यानं भरलेला आहे. जसं ढगात पाणी राहतं तसं देवात कृपा भरलेली आहे. ढग जसं निळ आहे तसं देवही निळ आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, देव पण निळ्या कलरचा आहे. तर निळा का कसा, तर ते वेदांताचं उत्तर असं आहे की जी व्यापक वस्तू आहे ती निळी दिसते. आकाश, आकाशाला रंग नाही, पण आकाश जर पाहिलं तर कसं दिसतं, निळं दिसतं. आकाशाला खरा रंग नाही, किती वर गेले आकाशाचा रंग भेटतो, कुठंच भेटत नाही. मग अति लांब आहे, त्या अति लांब जर पाहिलं तर नजर ज्यावेळेस पुरत नाही त्यावेळेस ते निळं किंवा काळं दिसतं. मग असं असल्यामुळं देव खूप मोठा आहे म्हणून त्याला निळं किंवा काळं म्हटलं जातं. तर तो देव
मग आता ढग आला म्हणजे ढगाबरोबर विजा पण येणार. मग विजा म्हणजे काय, तर मला देवाचे जे दात चमकतात त्यात जणू विजा, आणि देवाचं बोलणं गंभीर आहे, देवाचं बोलणं कठोर आहे, देवाचं बोलणं स्थिर आहे. विठ्ठल, देवाचं बोलणं स्थिर आहे आणि देवाचं ते बोलणं गंभीर, एकदम स्वरात बोलणं, ते बोलणं म्हणजे जणू विजांचा कडकडाट आहे, गडगडाट आहे. आणि मग तो देव कृपेचा अमृत टाकेल आणि अर्जुन नावाचा डोंगर त्या गोपाळ नावाच्या मेघातून पडणाऱ्या कृपा नावाच्या पाण्यामुळं भिजून जाईल. ती आग विझेल, दुःख आणि मोह जिरून जातील आणि परत सुखाची आणि ज्ञानाची नवीन पालवी अर्जुना नावाच्या त्या डोंगरावर फुटेल. ती कशी फुटल, काय फुटल, माऊली म्हणतात ते कथा ऐका मनाची आरानुका, ज्ञानदेव म्हणे रेखा निवृत्तीरास. माऊली म्हणतात ती जी पुढची कथा आहे ना, तर ती ऐका. जी जी घटना होणार आहे ते देव नावाचा ढग कसं पाऊस पाडणार आहे, ती कृपा कशी आहे ते ऐका. कशा करता, मनाची आरानुका, मन रमण्याकरता ऐका, मनाला शांती मिळण्याकरता ऐका. महाराज, आपण व्यवहारात पैसा कमवतो, सत्ता कमवतो, धन कमवतो, काय जे कमवतो हे सगळं शरीराच्या सुखाकरता असेल, यानं मनाला काहीच मिळत नाही. मन तसंच आहे की ती काही जरी कमवलं तरी ते मन दुःखीच आहे. ते मन जर खुश करायचं असेल, मन जर रामवायचं असेल, मला मन आपलं कोणत्या बी गोष्टीत थोड्या वेळ रमतं. किती काही मोठं घर बांधा, पहिले 2 दिवस भारी वाटतं, नंतर नंतर आपणच कदरतो. कोणतीही गाडी घ्या, सुरुवातीला भारी वाटते, नंतर कदरतोच. कोणतीही वस्तू मिळते, सुरुवातीला भारी वाटते, नंतर कदरतोच. मन स्थिर राहत नाही. पण ते मनाला जर आनंदी ठेवायचं असेल, मनाला जर प्रसन्न ठेवायचं असेल, तर माऊली म्हणतात ते कथा ऐका मनाची आरानुका. देवाची आणि संतांची कोणती पण कथा, आणि आता सध्या माऊलीजी बोलताय तर अर्जुनाची आणि देवाची कथा ही तुमच्या मनाला आरानुक देणारी. आणि माऊली म्हणतात ते ऐका. हे मी स्वतः सांगतोय, ज्ञानदेव म्हणे दे का. माऊली म्हणतात मी स्वतः म्हणतोय बघा. अहो पण तुम्ही कोण. माऊली ज्ञानोबा म्हणतात निवृत्तीदास, मी त्या निवृत्ती दादांचा दास आहे. असा असणारा दास मी तुम्हाला बोलतोय की काय करा, तर मनाच्या आरवणुकी करता ती कथा ऐका. ती कथा आपल्याला ऐकायची. पण पुढच्या प्रवचनात माऊली ज्ञानोबा ज्यांना स्वतःचा दास म्हणून घेतात त्या निवृत्तीनाथांच्या चरणी सेवा समर्पित करतो. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित वसे. आणि देवा तुला पण विनंती बाबा, तरी तुमचे नि केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जे उरले ते पायिकपण आता विश्वात्मके देवे. येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे कसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्तर मिरती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांड्याळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. बजिजो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेषे लोकी द्रष्टा द्रष्ट विजय होवा विजी. येत मने श्री विश्वेश्वराऊ, हा होईल दान पसाऊ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.
निवृत्तीनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. लिखावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.